हा सर्कल ड्रॉ करून झालेला आहे. आता इथे आपण अशी नेट ठेवायची आहे. बघा आपण नेट खालून नाही लावायची. खालून लावली ना की काय होतं की आपलं जास्त नेट वेस्ट जातं. त्याच्यामुळे असं जेवढा आपला आकार आहे तेवढा असं नेट लावायचा आहे वरती आणि तो असा पिनने फिक्स करायचा आहे. बघायला पूर्ण पिन लावून आपण फिक्स करून घेत आहोत. बघा कुठेही घडी नाही पडली पाहिजे. एकदम प्लेन असं नेट बसलं पाहिजे टाईट. आणि हाताने ॲडजस्ट करून व्यवस्थित आपण त्याला पिन लावून घेऊया. एक्स्ट्रा राहिलेला नेट कट करून घेतला. आता इथे मी जरी थ्रेड आणि एकता निडल घेतलेली आहे. जरी थ्रेडला असं गाठ मारून घेतली. बघा अंगठ्याच्या साहाय्याने आपण गाठ जशी पकडतो तशी पकडायची आणि सेम आपण जशी चेन स्टिच टाकतो ना सेम आपण इथे चेन स्टिच टाकून घेणार आहोत पूर्ण सर्कलला. आता चेन स्टिच कशी टाकायचं याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही जाऊन नक्की बघा. मी आय बटनवरती लिंक देते. बघा पूर्ण सर्कलला आपण इथे चेन स्टिच टाकून घेऊया. व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करते त्याच्यामुळे आपला टाईम व्हिडिओचा कमी होईल. बघा थोडंसं झूम केलं. बघा पूर्ण आपण चेन स्टिच टाकून घेऊया. बघा चेन स्टिच टाकताना एक काळजी घ्यायची आहे. जास्त मोठे टाके घ्यायचे नाही. तिथे आपल्याला नॉर्मल छोटे छोटे टाके घ्यायचे आहेत. आता आपली चेन स्टिच पूर्ण झाली की बघा चेनच्या उजव्या साईडला एक टाका आणि चेनच्या डाव्या साईडला एक टाका. पुन्हा उजव्या साईडला एक टाका. पुन्हा डाव्या साईडला एक टाका. असं करत आपल्याला झिगझॅग चेन स्टिच इथे टाकायची आहे. आता झिगझॅग चेन स्टिच कशी टाकायची याचा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा. मी आय बटनवरती लिंक देत आहे. बघा इथे झिगझॅग चेन स्टिचने आपण पूर्ण आउटलाईन आहे ती कव्हर करून घेणार आहोत. बघा आता झिगझॅग चेन स्टिच करताना पण त्याच्यात जास्त डिस्टन्स ठेवायचा नाही आहे. जर जास्त डिस्टन्स ठेवला त्याच्यात तर मग तो आपल्याला नेट कटिंग करताना प्रॉब्लेम होतो. आपल्या चेन स्टिचला लागूनच आपण ते टाके टाकत आहोत. इथे माझा कॅमेरा थोडा बाजूला झालेला आहे. बघा चेन स्टिचला एकदम चिटकून चिटकूनच आपण झिगझॅग चेन स्टिच इथे टाकून घेत आहोत. पूर्ण चेन स्टिच आपण कव्हर करून घेत आहोत. इथं थोडा स्पीड वाढवला आहे कारण तेवढा वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे व्हिडिओमध्ये. त्यासाठी मी इथे व्हिडिओ फास्ट केलेला आहे. बघा झिगझॅग चेन स्टिचने आपलं नेट आहे हे लॉक होत असतं. जर तुम्हाला झिगझॅग चेन स्टिच नसेल टाकायची तर इथे तुम्ही डबल चेन स्टिच टाकू शकता. डबल चेननी सुद्धा इथे नेट फिक्स होऊ शकतं. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.